तर दुसऱ्या दिवशी गाडी निघाली सालासर बालाजीच्या दिशेने. सकाळी लवकर तिथे पोहोचल्यावर आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. सालासर बालाजीचं मंदिर खूपच छान आणि मोठं होतं आणि तिथे गर्दी पण खूप होती. मंदिराचा परिसर मोठा असल्यामुळे आम्ही मंदिरातूनच मेन मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. मंदिरात पोहोचल्यानंतर तिथे एक लहान हनुमानाचं मंदिर होतं आणि ते खूप सुंदर होतं. तिथे पण खूप गर्दी होती. एवढ्या गर्दीतून वाट करून आम्ही कसं तरी मेन मंदिरापर्यंत मंदिराच्या आतून व्हिडिओ घेणं अशक्य होतं, त्यामुळे मंदिराच्या बाहेरूनच व्हिडिओ शूट केला. दर्शन करून बाहेर आल्यानंतर महाराजांकडून हातात धागा बांधून घेतला. मंदिराच्या परिसरामध्ये फिरताना तर तिथे फक्त प्रसाद आणि फोटोचे स्टॉल जास्तच दिसत होते. दर्शन झाल्यानंतर बाहेर महाराजांकडून प्रसाद घेतला. दर्शन घेऊन झाल्यानंतर पुढे जात असताना आम्ही मध्ये एका खेडेगावात थांबले. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजस्थानमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ह्या गावात यांनी एक छान पाण्याचा जुगाड केला होता. आणि तो जुगाड काय असेल ते या घरात जाऊनच समजले. आणि ह्या लोकांनी घराच्या टेरेसवर स्टाईल बसवून खाली 30 फूट खोल कुंड बनवून तिथे पावसाचं पाणी साठवत होते. आणि हे साठवलेलं पावसाचं पाणी पिण्यायोग्य होतं. आणि साठवलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी पण त्यांनी एक छान जुगाड केला होता. हा पाईप 4-5 वेळेस त्या हातानं खालीवरी पंच करून खाली त्यांनी पाणी येत होतं. तर कसा वाटला राजस्थानी जुगाड?